हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर आर्य हातिगिने, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी यांच्या ऑनलाईन सेशन्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये ग्राफ्स हा जो डेटा स्ट्रक्चर मधला सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे तो पॉइंट आपण इथं बघणार आहोत. तर ग्राफ्स बघत असताना आपण आतापर्यंतची जे डेटा स्ट्रक्चर्स आहेत त्याची थोडक्यात उजळणी घेऊया. तर सगळ्यात पहिला आपण बघितले डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे ॲरे, त्याच्यानंतर बघितलं आपण सर्चिंग अँड सॉर्टिंग, त्याच्यानंतर आपण बघितले स्टॅक, त्याच्यानंतर बघितलं क्यू, ओके, त्याच्यानंतर बघितलो लिंक्ड लिस्ट, त्याच्यानंतर बघितले ट्रीज, ओके, आणि आता आपण बघणार आहोत ग्राफ्स. ओके, आता ग्राफ्स ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला ग्राफ्सची डेफिनेशन आपण बघताना आपण ग्राफ्सची डेफिनेशन अशी आहे: अ ग्राफ is a set of vertices and a set of edges. The set of vertices is a finite non-empty set of vertices. The set of edges, it is called as E, is a set of pair of vertices representing edges. मग हे ज्या वेळेला आपण रिप्रेझेंट करतोय त्यावेळेला कुठल्या पद्धतीने आपण ते कन्सिडर करतोय, ठीक आहे. तर तो डिनोट करतोय जी या अल्फाबेटनी. ग्राफ्स कशा प्रकारे डिनोट केले जाते? जी. आणि ग्राफ इज इक्वल टू, इट इज अ टपल ऑफ V, E, where E stands for vertices and G stands for E stands for edges. V is called as a vertices and E is called as a edges. मग डेफिनेशन मध्ये आपण बघितलं होतं, a graph G is a set of vertices V and a set of edges E. The set of vertices V is a finite non-empty set of vertices. The set of edges E is a set of pair of vertices representing edges. म्हणजेच काय, जे vertices आहेत ते दोन नंबर ऑफ vertices ज्या लाईनली कनेक्ट केले जाते त्याला काय म्हणतोय आपण? एजेस म्हणतोय, ठीक आहे. मग हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय यूज करतोय? ग्राफ यूज करतोय. म्हणजे ज्यावेळेला आपण ग्राफ कन्सिडर केलं जाते, ठीक आहे, ज्यावेळेला ग्राफ कन्सिडर केलं जाते, मी इथं फक्त परत एकदा काय करतो, ती डेफिनेशन लिहितो. काय आहे? जी हा कायम लागणार आहे आपल्याला, इज इक्वल टू टपल ऑफ V, E. ओके. ग्राफ मगाशी काय म्हणलं? इट इज अ सेट ऑफ वर्टायसेस. मग आपण वर्टायसेस ड्रॉ करूया, ठीक आहे. मी त्याच्यासाठी काय करतो, सर्कल घेतो, ठीक आहे. 1 2 3 4 and 5. Okay, this is a one vertices, this is a second vertices, this is a third, this is fourth, and this is a fifth vertices. Okay, हे 5 vertices आहेत. vertices कुठले कुठले आहेत? 1 2 3 4 and 5. Then the edges will be representing the connecting between the two vertices. That is nothing but called as a edges. It is called as a edges. Okay, याला काय म्हटलं जाते? एजेस म्हटलं जाते. जे दोन vertices कनेक्ट केले जातात त्यांच्यातला हा म्हटलं जाते. तर मी याला काय म्हटलं? सपोज मी याला नाव देताना हा V1, हा V2 vertices 2, हा V3
हा V4, हा V5, ओके, याप्रमाणे दिलं. आणि त्याच्यानंतर जो एजेस आहेत ते मी असे दिले E1, E2, E3, E4, E5, E6, E7 and E8 एवढे वर्टायसेस आपले आहेत. ठीक आहे, ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला. क्लिअर? दिस इज नथिंग बट अ ग्राफ. याला काय म्हटलं जाते, आपण ग्राफ म्हणू शकतोय. आता या वेळेला या पूर्ण ग्राफ मध्ये मी हा एक या रिप्रेझेंटेशन मध्ये हा एक ग्राफ काढलेला आहे. मी आणखीन एक ग्राफ काढतो. ठीक आहे, this is the one vertices, this is the second vertices, this is the third vertices and this is the fourth vertices. Clear? आणि ह्याला मी काय करतोय, कनेक्ट करतोय फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके, आणि मी रिप्रेझेंटेशन याला काय करतोय, त्या एजेस जे आहेत त्या एजेसला मी काय करतोय, फक्त डायरेक्शन देतोय. ओके, आता हे जर डायरेक्शन आपण कन्सिडर केले तर चेक करा, ह्या वर्टायसेस पासून ह्या वर्टायसेस पर्यंत, ह्या वर्टायसेस पासून इकडं, परत इकडं, आणि हा वर्टायसेस पासून इकडे जात नाहीये. ठीक आहे, आणखीन एक मी ड्रॉ करतोय. सपोज देर आर 3 वर्टायसेस. ओके, आणि त्याला कनेक्टिंग करण्यासाठी 3 लाईन्स मी काढतोय. ओके, आणि ह्याला मी डायरेक्शन देतो. Okay, there are when you are going to consider the types of graphs, ज्या वेळेला आपण टाइप्स ऑफ ग्राफ्स कन्सिडर करायला जातोय त्यावेळेला आपल्या ग्राफ मध्ये 2 प्रकारचे टाइप्स आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, तर फर्स्ट वन types of graphs. Okay, first directed graph, second undirected graph. Okay, directed graph and undirected graph. क्लिअर? आता डायरेक्टेड ग्राफ आणि अनडायरेक्टेड ग्राफ ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला मगाशी जसं आपण बघितलं होतं त्याप्रमाणे पहिल्यांदा अनडायरेक्टेड ग्राफ आपण बघितला होता, जो मगाशी डायग्राम काढली होती त्याप्रमाणे. सॉरी, थोडस ओके, दिस इज अ अनडायरेक्टेड ग्राफ. कुठेही डायरेक्शन नाही आहे एजेस ना, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं अनडायरेक्टेड ग्राफ. आणि त्याच्यानंतर आपण एक डायग्राम काढली होती ज्याच्यामध्ये डायरेक्शन दिलं होतं. ओके, सपोज हा अशा प्रकारचा आहे आणि ह्याला काय केलं मी, डायरेक्शन दिलेलं. ठीक आहे, इथे थोडस उलट झाला, आपण डायरेक्शन दिलं. ठीक आहे, हा डायरेक्शन झाला. आणि आणखीन एक ग्राफ मी इथे काढतोय, तो कधी कधी कन्सिडर केला जातो त्यावेळेला आपण ते आपल्या लक्षात असावं म्हणून मी ते काढतोय. ठीक आहे, हा इकडे गेला, हा इकडे गेला आणि हा इकडे गेला. ठीक आहे, आता 3 प्रकारचे ग्राफ आपल्याकडे आहेत. हा पहिला जो आहे तो अनडायरेक्टेड ग्राफ आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एजेसना डायरेक्शन दिलं जात नाहीये. ठीक आहे, आणि जो हा प्रकार आहे याला म्हटलं जातं डायरेक्टेड ग्राफ. हे 2 प्रकारचे डायरेक्टेड ग्राफ आहेत. या राज्यामध्ये प्रत्येक एजेसला एक डायरेक्शन दिली जाते, त्याच्या थ्रू तो डायरेक्ट ग्राफ ट्रॅव्हर्स होते. ठीक आहे,
पण या दोन्ही ग्राफ मध्ये पण थोडासा डिफरन्स आहे, तो जर आपण काळजीपूर्वक बघितला तर लक्षात येईल. तर फर्स्ट व्हर्टायसेस पासून सेकंड व्हर्टायसेस पर्यंत जातोय, सेकंड टू थर्ड जातोय आणि थर्ड टू परत फर्स्ट जातोय. या ग्राफ मध्ये फर्स्ट टू सेकंड जातोय, सेकंड टू थर्ड जातोय, पण थर्ड टू फर्स्ट जात नाहीये. ठीक आहे, मग त्याच्यामुळं ह्या जे डायरेक्टेड ग्राफ आहेत, या डायरेक्टेड ग्राफला आपण काय म्हणतोय, आपण त्यांना म्हणतोय सायकलिक आणि अनसायकलिक ग्राफ. ओके, सायकलिक आणि अनसायकलिक ग्राफ, ज्याच्यामध्ये पूर्ण एक सायकल कंप्लीट होते त्याला म्हटलं जाते सायकलिक ग्राफ, आणि ज्याच्यामध्ये सायकल कंप्लीट होत नाही त्याला म्हटलं जाते अनसायकलिक ग्राफ. ओके, कळालं? दोन प्रकारचे ग्राफ्स या डायरेक्टेड ग्राफ मध्ये परत येतात, तो म्हणजे सायकलिक आणि अनसायकलिक ग्राफ. ठीक आहे, आता आपण याचाच एक पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे कंप्लीट ग्राफ. ओके, आपण पुढचा पार्ट बघणार आहे तो म्हणजे कंप्लीट ग्राफ. लेट स्टार्ट. ओके, कुठला? complete graph. Complete graph. An undirected graph in which every vertex has an edge to all other vertices is called a complete graph. Complete graph म्हणजे काय? असा एक ग्राफ ज्याच्यामध्ये एका एज पासून सगळ्या एजना भेटण्यासाठी काय आहे? एज आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ओके, दिस इज दी ह्या वर्टायसेस पासून जे राहिलेले 3 वर्टायसेस आहेत त्यांना जाण्यासाठी काय आहेत? एजेस आहेत. सेकंड हा आहे, त्याच्या थ्रू 1, 2 आणि हा ऑलरेडी आहेच. त्याच्यानंतर हा, याच्यातून या आणि या वर्टायसला जायला रोड आहे, पण या वर्टायसेसला नाही आहे, म्हणून हा जोडला. ऑटोमॅटिकली लास्टचे सगळे वर्टायसेस तयार झाले. याला काय म्हटलं जाते? कंप्लीट ग्राफ. आता कंप्लीट ग्राफ मध्ये जर बघितलं, हाऊ मेनी वर्टायसेस आर देअर? V इज इक्वल टू हाऊ मेनी? 4. and where E is equal to how many edges will be there? 1, 2, 3, 4, 5 and 6. How many vertices are there? 4 vertices are there and edges will be 6. Okay, मग कंप्लीट ग्राफ ज्या वेळेला आपण कन्सिडर करत असतोय त्यावेळेला आपण जो एजेस आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? एक फॉर्म्युला आहे. इट इज कॉल्ड एज अ n into n minus 1 divided by 2. कशासाठी? एजेस कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके, n आर नथिंग बट अ वर्टायसेस. ओके, मग n किती आहे? n किती आहे? इट इज 4 into 4 minus 1 divided by 2. Okay, 2 1s are 2, 2 2s are 4. Okay, 4 minus 1 is a 3. 3 into 2 is a 6. Okay, there are 6 edges in a vertex. It is a complete graph. How the edges will be calculated. Okay, next the another type of graph is there. It is called as a weighted graph. Weighted means the weight of that edges or the distance between the two vertices. Okay, suppose हा माझा एक ग्राफ आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट ग्राफ आपण कन्सिडर केलेला आहे. मी काय केलं, इथं फक्त एक व्हॅल्यूज लिहिले कुठले तरी. ओके, हा फर्स्ट टू सेकंड जायला 2 सेंटीमीटर आहे, सेकंड टू थर्ड जायला 4 सेंटीमीटर आहे, 6, 4, 5 आणि 3. आणि ह्या प्रकारच्या ग्राफला काय म्हटलं जाते?
वेटेड ग्राफ. या प्रकारच्या याला काय म्हटलं जाते? वेटेड ग्राफ. क्लिअर? दिस इज नथिंग बट अ वेटेड ग्राफ. आता नेक्स्ट ह्यातले काही पॅरामीटर्स आपल्याला शिकायचे आहेत, ते आपण बघणार आहोत. तर ते ज्या वेळेला आपण बघणार आहोत त्या कुठल्या कुठल्या आहेत हे आपण बघूया. तर फर्स्ट वन इज अ ऍडजसंट मॅट्रिक्स, ऍडजसंट नोड्स. ऍडजसंट नोड्स कुठले आहेत? ठीक आहे, तर माझ्याकडे काय आहे? एक ग्राफ आहे. ठीक आहे, त्या ग्राफला मी काय केलं? एक ऍडजसंट सॉरी ओके, आता मी हा ग्राफ काढलेला आहे. या ग्राफ मध्ये जर विचार केला तर ऍडजसंट नोड्स कुठले कुठले आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर मी ह्याला नाव दिलं 1 2 3 अँड 4. ठीक आहे, जर फर्स्ट व्हर्टाइस असेल तर त्याचे ऍडजसंट नोड्स कुठले आहेत? तर फर्स्ट डायरेक्ट त्याला नोड कनेक्टेड असेल तर तो कन्सिडर केला जातो ऍडजसंट नोड. मग याला डायरेक्ट कनेक्टेड कुठला आहे? 1 ला 2 आहे, 3 आहे, 4 पण आहे. पण सपोज मी काय केला? आणखीन एक ग्राफ काढला. सपोज दिस इज वन ग्राफ. ओके, हा ग्राफ काढला. या ग्राफ मध्ये जर तुम्ही चेक केला ठीक आहे, हा 1 2 3 4 5 and 6. ओके, आता 1 to 2 आहे, 1 to 5 आहे, 1 to 6 आहे. पण 1 to 3 डायरेक्ट आहे का? नाही आहे. 1 to 4 डायरेक्ट आहे का? नाही आहे. पण 1 to 4 जाऊ शकतोय, 1 to 3 जाऊ शकतोय, पण डायरेक्ट नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होईल? हा ऍडजसंट नोड्स याचे 1 चे ऍडजसंट नोड्स काय येतील? फक्त 2 5 and 6. These are nothing but adjacent nodes. ओके, त्यानंतर पाथ. कुठले कुठले बघितले आपण? पहिल्यांदा बघितला नोड, त्यानंतर बघितला, आता बघणार जो आहे तो म्हणजे पाथ. ओके, पाथ. आता पाथ व्हॉट इट मीन्स? A to 2 जाण्यासाठी एज आहे ना, इट इज नथिंग बट अ पाथ. ठीक आहे, A to 4 आहे का? आहे. जर सपोज हा पाथ नसेल तर A to 4 पाथ आहे का? नाही आहे. तो कुठून जातोय? A to 2 2 to 4 हा पाथ. बरोबर आहे, म्हणजेच एक मिडल एलिमेंट, मिडल व्हर्टायसेस तिथं कन्सिडर केला जातो. ठीक आहे, इट इज नथिंग बट अ पाथ. ठीक आहे, याला म्हटलं जातंय पाथ. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे कनेक्टेड अँड नॉन कनेक्टेड ग्राफ. कनेक्टेड अँड नॉन कनेक्टेड ग्राफ जे आहेत ते कुठल्या प्रकारचे असतात? जर त्यांच्यामध्ये एज प्रेझेंट असेल प्रत्येक एलिमेंट मध्ये तर त्याला म्हटलं जाते कनेक्टेड ग्राफ. जेवढे व्हर्टायसेस असतील तर ते एकमेकांना कनेक्टेड असतील आणि एक सायकल तयार होत असेल. अ ग्राफ इज सेड टू बी कनेक्टेड इफ there exists a path between every pair of vertices v and v of I and v of j. म्हणजे एखादा व्हर्टायसेस घेतला तर तो व्हर्टायस आणि दुसरा व्हर्टायस याच्यामध्ये जर कनेक्टेड असेल, ग्राफ असेल तर त्याच्यामध्ये व्हर्टायसेस असतील तर त्याला काय म्हटलं जाते? कनेक्टेड ग्राफ म्हटलं जाते. आणि डिस्कनेक्टेड ग्राफ मीन्स व्हॉट? ज्याच्यामध्ये कनेक्शन प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हे कन्सिडर करतोय ग्राफ्सचे. आता ह्या ग्राफ्स मध्ये फक्त आपल्याला ज्या 2 गोष्टी महत्वाच्या कन्सिडर करायच्या आहेत, इझिली कन्सिडर करायच्या आहेत, त्या म्हणजे ऍडजसन्सी मॅट्रिक्स. रिप्रेझेंटेशन्स ऑफ अ ग्राफ साठी ते आपल्याला महत्वाचे आहेत. ठीक आहे, मग मी काय करतोय? थोडस इथं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर करतोय आणि आपण तिथं बघणार आहोत ऍडजसन्सी मॅट्रिक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, ऍडजसन्सी मॅट्रिक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर मी त्याच्यासाठी एक ग्राफ घेतोय. 1 2 3 4 and 5. ओके,
this 1, this 2, this 3, this 4th, त्याच्यानंतर हा जोडलेला. ओके, हा जोडलेला. तर त्याला मी व्हर्टायसेस ची नावं देतो 1, 2, 3, 4 and 5. ठीक आहे. आता आपण ऍडजेसन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय हा पाठ बघणार आहोत. तर ऍडजेसन्सी मॅट्रिक्स मध्ये व्हर्टायसेस किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. तर 5 चा ऍरे घ्या. काय ऍरे घेणार मी? सपोज 0, 1, 2, 3 and 4. ओके, त्याचप्रमाणे इकडे पण घ्या 0, 1, 2, 3 and last one is a 4. Okay, ठीक आहे. याप्रमाणे आपण ते कन्सिडर केलं. आता सपोज 0 to 0 जर आपल्याकडे एज असेल ती कशी दाखवली जाते? तर ही या पद्धतीने तिथं एरो असेल तर. ठीक आहे. 0 to 0 एज आहे का? नाही आहे. ठीक आहे, आपल्या या ग्राफ मध्ये नाही आहे, म्हणून इथं 0 to 0 नाही आहे म्हटल्यानंतर 0. ठीक आहे. 0 to 1 आहे का? नाही आहे. ठीक आहे, आपण दिलेलंच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे हा सगळा 0 to 0 1 झाला. हा पण 0 होईल, हा पण 0 होईल, हा पण 0 होईल. 0 एज आहे का? नाही आहे. ठीक आहे. मी इथं 5 पाहिजे ना, मग आपण काय करूया, थोडस हे व्हॅल्यूज चेंज करूया. हा, ठीक आहे. ओके, मी काय करतो, फक्त व्हॅल्यूज त्याच्या चेंज करतो. 1, 2, 3, 4 and 5. okay, 1, 2, 3, 4 and 5. okay, let's start. आता आपल्याला 1 to 1 आहे का? नाही आहे, म्हणून तो 0 आला. 1 to 2 एज आहे का? आहे, म्हणून इथं आपण 1 लिहिणार. जर एज प्रेझेंट असेल तर 1 लिहा, एज प्रेझेंट नसेल तर 0 लिहा. ओके. 1 to 3 आहे का? नाही आहे, म्हणून तो 0 आला. डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. 1 to 4 आहे का? नाही आहे. ओके. 1 to 5 आहे का? 1 to 5 आहे का? आहे, म्हणून इथं 1 आला. 2 to 1 आहे का? आहे. एज आहे इथं, पण 1 to 1 घेतला असला तरी 2 to 1 पण घ्यायलाच पाहिजे. जर इथं डायरेक्शन असेल तर आपण कन्सिडर करणार 2 पासून 1 ला जायला आहे का. ठीक आहे, पण इथं डायरेक्शन नाही आहे, त्याच्यामुळे तो प्रेझेंट आहे. 2 to 2 आहे का? नाही आहे. 2 to 3 आहे का? आहे. 2 to 4 आहे का? नाही आहे. 2 to 5 आहे का? नाही आहे. Like that it will be completed. 3 to 1 0, 1 to 4 0, 1 to 5 present, 3 to 2 yes, 3 to 3 0, 3 to 4 0, 1, 3 to 4 1, 3 to 5 3 to 5 1, 4 to 2 0, 1 0 and 1, fifth la 0, 1 1 and 0. This is your adjacency matrix where 0 represents the no edge between these two vertices. These are the vertices. हे काय आहेत? इकडचे सगळे vertices आणि हे उभे जे आहेत ते पण काय आहेत? vertices आहे. Clear? This is nothing but a simple adjacency matrix. आता ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय की
असे असा ग्राफ आहे ज्याच्यामध्ये वेटेड लिंक आहेत, वेटेड काय आहेत आपल्याकडे एजेस आहेत. त्यावेळेला ऍडजसन्सी मॅट्रिक्स आपण ज्या वेळेला कन्सिडर करतोय त्यावेळेला तो काय असेल, वेट इथं जे आपण रिप्रेझेंट केलेले आहेत 0 and 1 फक्त एजेस आहेत का नाही आहेत तिथं आपण काय लिहिणार, त्याचे वेट्स लिहिणार. Okay, this is nothing but a adjacency matrix. How this adjacency matrix will be represented? A is equal to A adjacency matrix A is nothing but number of ith vertices to jth vertices. If that edge is present, it is represented as a 1. Otherwise, it is represented as a 0. Clear? This is nothing but a adjacency matrix. I hope तुम्हाला थोड्याशा गोष्टी सगळ्या कळाल्या असतील. आता आपण पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या ज्या ग्राफ आहे ते ग्राफ रिप्रेझेंटेशन क्विक युझिंग लिंक्ड लिस्ट कशा प्रकारे केलं जाते. ठीक आहे. थँक्यू सो मच.